सावित्रीबाई फुले यांना लाच मारून त्यांनी स्वतः शिक्षण घेतलं आणि स्त्रियांना शिक्षण दिलं ही सावित्रीबाई फुले ज्ञानभक्तीच्या साकारणाची ज्ञानाची गोष्टी आहे ती विद्यार्थ्यांना जगू देऊ नये हा कार्यक्रम ग्रामपंचायत जोगी शाखा यांचा उदाहरण करून संपन्न होत आहे. नगरात तीन दिवसाचा हा सोहळा आपण मोठ्या थाटात सादर करत आहोत. प्राथमिक शाळा कनेरी
अशी शपथ घेतो की आम्ही केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत भाग घेताना सर्व क्रीडा नियमांचे पालन करून खेळ भावनेने खेळ खेळू व पंचांनी दिलेला निर्णय अंतिम मानू। जय 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 हिंद। शपथ घेत आहे समोर करायचं आहे तुम्हाला माझ्या मागे आम्ही सर्व पंच क्रीडा ज्योतिष म्हणून अशी शपथ घेतो की आम्ही केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत पंच म्हणून भाग घेताना कसल्याही प्रकारचा अपप्रभाव न ठेवता निर्णय देऊ व स्वतः क्रीडा नियमांचे कसोशीने पालन करू। जय हिंद। मी माननीय दाभोळकर सरांना अशी विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। मुक्त समितीचे अध्यक्ष योगेश ठाकरा यांचे स्वागतासाठी चंदू भाऊंना विनंती करतो की त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती योग्य स्वागत करावे। ओके पडसगाव विनंती करतो की बाबारावजी तुम्हाला साहेब आंतरजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याकरिता मंचावर यावं। मॅडम यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे अशी त्यांना विनंती आहे। मॅडम यांना अशी विनंती आहे की त्यांनी रेखा कांबळे केंद्राचे केंद्र प्रमुख ज्योतिष ठाकरे यांना अशी विनंती करते की त्यांनी माननीय सर्वांमध्ये एक हास्य उल्हास
आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। जोगीसागरा केंद्रामध्ये एकूण 10 शाळा आहेत। या 10 शाळेमध्ये 768 विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत। जोगीसागरा केंद्राचं एक नावलौकिक आरमोरी तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात अगोदरच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा या गडचिरोली जिल्ह्यातील जोगीसागरा केंद्राचं नाव सातत्याने गाजत अतिशय भव्य दिव्य शिस्तबद्ध कार्यक्रमाचे आयोजक प्रमुख आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्रीमान कैलास टेगोर्डे सर, समन्वयक आणि